मी आहे आणि माझा अनुभव आहे आणि त्याच्यामुळं मला संधी मिळेल असं मला वाटतं. पण नाही मिळालं. संधी जी आहे ते बीड जिल्ह्यामध्ये 2 जण मंत्री झाले. त्या दोघांची माझी स्पर्धा नव्हती. ते उगाचे लोक कशाला जोडताय. माझी स्पर्धा यांच्याशी नव्हती, कारण त्यांचा प्रवर्ग वेगळा आहे, माझा प्रवर्ग वेगळा आहे. माझी स्पर्धा इतरांशी होती. तर माझ्या स्पर्धेमध्ये गोडीकर ताईंना मिळालं, चांगलं झालं. त्यांना जरी मिळालं तर आपलं काय म्हणणं नाही. परंतु माझं संधी मला न मिळाल्यामुळं मी काय केलं, एक दिवस माननीय गडकरी साहेब आपल्या पाठोदरात सभेत त्यांनी काय स्टेटमेंट केलं, एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटची लॅब सुरेश तुला मी देतो कुठं असते ना जास्ती पाठोदराला भाषण केलं. एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटची लॅब देतो. 14 तारखेला मला वाटतं शपथविधी झाला. दादा तुम्ही म्हणाले आपल्यापैकी बरेच जण आले, आपण गेलो. उद्या तुम्ही म्हणू नको, म्हणायला नको यांना नाही मिळालं म्हणून हे शपथविधीला आलो नाही. मी 100% शपथविधीला जाऊन हजर राहिलो. तुमच्या आनंदात आनंद मिसळायला मी गेलो आणि 15 तारखेला पहिलं मला वाटतं अधिवेशनाचा दिवस होता. तो पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव असतो, नंतर काही नसतं म्हणून. आणि एक सभागृह बुडवलं नाही पाहिजे, सभागृहात आक्षेप कधी नाही राहिला पाहिजे, हे मला गोपीनाथरावांनी शिकवलं. ते काय म्हणायचे की सुरेश सभागृह बुडवायचं नाही, त्यांनी कधी बुडवलं नाही. मी एक दिवस बुडवलं त्या दिवशी 15 तारखेला. वाईट वाटलं मला, पण एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटची लॅब तुला देतो असं गडकरी साहेबांनी होते. आणि नेमकं त्या दिवशी त्या विभागाचे मंत्री तिथं होते, सेक्रेटरी तिथं होते. मी लगेच 14ला शपथविधी करून आलो. तात्याला न्यायला म्हणून तुम्हाला मी मागे जातो. भाऊसाहेबराव मामंदुलो फक्त आधीच चला आपला नंबर नाही लागत हे निघाल. बऱ्याच जणांना सांगितलं तुम्ही येऊच नका. आणि प्रत्येकाला भाऊ सांगत होतो आपल्याला अनुभव 2009 आपला अनुभव उघड राहणारे पडापडी करण्यासाठी कशाला कार्यकर्ते बोलून घ्यायचे ते. आणि मी दिल्लीला गेलो, एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटचे लॅबचं पत्र दिलं आष्टी तालुका जाऊन सांगायचं आणि दिल्लीहून परत आलो. आणि 16 तारखेला म्हणजे मला नाही मिळाला तर रसूबाई रोशनी कोपऱ्यात बसली असला धंदा मी नाही केला. 16 तारखेला सभागृहामध्ये संतोष देशमुखचे खून प्रकरण मी मांडलं. 28 मिनिटाच्या 37 मिनिटाचं माझं ते भाषण आहे. त्या भाषणामुळं तुम्हाला सांग 12 तारखेला मुंडे साहेबांची ते जयंतीचा दिन आहे. त्या दिवशी मी तिथं गेलो होतो त्यांच्या घरी. मुंबईवरून आलो पहाटेच सकाळच्या विमानाने संतोष देशमुखाच्या घरी गेलो. त्यावेळेस मला माझ्या आधी बाकीचे बी आमदार गेलते, बाकीचे हे गेलते, पण मी जे बोललो की जे लागलं ते इतरांचं लागलं नाही. जायला लय असते, लढायला भरपूर लोक लढत, निवडून येतं तिथं असतं ना. पैलवान सुद्धा बरेच जण असते, हिंद केसरी एकच होतो ना. त्याच्यामुळं मी जे त्या दिवशी मांडलं आणि ते 16 तारखेला सभागृहामध्ये मांडलं. त्याच्यानंतर संतोष देशमुखच्या खून प्रकरणाची व्याप्ती समाजाला लोकांना लक्षात यायला सुरुवात झाली. त्याने फार भयानक. आणि मी का चिडलो, कशामुळे चिडलो, कोण आमका कोण तमका ह्याचा विचार नाही. ज्या पद्धतीने संतोष देशमुखला मारलं गेलेलं हे जर आता सोडलं तर उद्याच्याला कोणीतरी पुन्हा हिंमत करील. इतक्या बेकार पद्धतीने दुसऱ्याला कोणाला तरी मारण्याची हिंमत करते. ही हिंमत केली गेली नाही पाहिजे. कोणी बी दीन दलित दुबळा कोणी बी असो, संतोष देशमुख मी ज्या जातीत आहे त्या जातीत नाही म्हणून प्रकारे अरे नाही. मला ही गोष्ट शिवलेलीच नाही, आतापर्यंत शिवली नाही. देवाच्या कृपेने इथून पुढे सुद्धा कधी शिवण्याची आवश्यकता पडेल असं मला वाटत नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.